हॅलो गाईस, तर आज आपण बघणार आहे खेकड्यांचा रस्सा कसा बनवतात। तर ह्याच्यासाठी मी घेतलेत काळे खेकडे। काळ्या खेकड्यांचा रस्सा खूप टेस्टी लागतो आणि खूप चविष्ट असतो। तर सर्वात आधी खेकड्यांच्या मोठ्या नांग्या तोडून घ्यायच्या, त्याच्यानंतर बारीक बारीक नांग्या तोडायच्या, नंतर मग पोट वगैरे त्याचं साफ करून घ्यायचं। अशा प्रकारे माझे खेकडे तर सगळे साफ झालेत, धुवून वगैरे घ्यायचे। नंतर छोटे छोटे नांगे असतात त्यांचं वाटण करून घ्यायचे, कारण ह्या वाटणाने खूप टेस्ट येते। हे मेन वाटण आहे, ह्याच्यामध्ये पाणीने चांगलं गाळून घ्यायचं आहे ते वाटण आणि त्याचं पाणी वेगळं ठेवायचं। त्याच्यानंतर मग तेल टाकायचं, तेलामध्ये कांदा आणि टोमॅटो टाकायचं, चांगला भाजून घ्यायचं। नंतर यात मसाले ॲड करायचे। तर मी हळद मसाला, गरम मसाला हे सगळं ॲड केलं आणि चांगलं एकजीव केलं। त्याच्यानंतर आपण ह्याच्यात वाटण ॲड केलं। वाटण आहे कांदा, खोबरं आणि लसूणचं वाटण आहे, हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि त्याला चांगला लालसर रंग आलाय। ह्याच्यानंतर मी ॲड केलं चिकन मसाला आणि जे खेकडे आपण साफ करून ठेवले ते ह्याच्यात ॲड करायचे आणि चांगलं एकजीव करून घ्यायचे। त्याच्यानंतर तुम्हाला ज्याप्रमाणे पाणी पाहिजे त्याप्रमाणे पाणी ॲड करा आणि नांग्यांचं वाटण जे केलं होतं ते ॲड करा आणि मीठ ॲड करा। त्याच्यानंतर ह्याला 15-20 मिनिटं चांगलं शिजू द्या। खेकडे चांगले शिजले पाहिजे आणि अशा प्रकारे आपला खेकड्यांचा रस्सा तयार आहे।